प्रत्येक वेळेस 50%च्या आतल्या आता टिकलंय आरक्षणाची ना. आग्रही मागणी केली जाते. बरोबर आहे. हीच भीती कमी करण्यासाठी प्रियदर्शी तेलंगजी काय करायला हवं, एका वाक्यात मला उत्तर अपेक्षित आहे, कारण वेळ संपत आली आपली. नाही म्हणजे हा संविधानिक पेच निर्माण झालेला आहे, म्हणून ते आपल्याला जरा सविस्तर समजावून घ्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये ते 1902 पासून शाहू महाराजांनी आरक्षण दिलंय, पण आरक्षणाच्या संदर्भामध्ये इथल्या समजुती आपण पसरवल्या फार लागू होतं की त्या संदर्भामध्ये आपण ते समजूनच घेतलं नाही. आणि हे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, हा प्रतिनिधित्वाचा कार्यक्रम आहे. बरं, मग इंद्राव शानीचं जजमेंट घ्या किंवा मग आपण ज्याला मंडलचं जजमेंट म्हणतो, त्या सगळ्यामध्ये ट्रिपल टेस्ट काही दिल्या गेल्या आहेत. मग ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन हा त्याच्यातला जर महत्वाचा भाग असेल, मग ते ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे की नाही याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी आयोग तयार केलेत. म्हणजे आपण जर पहिल्या टप्प्यामध्ये या सगळ्या मागण्याचा विचार केला तर खत्री कमिशन असेल, मंडल कमिशन असेल, तर या दोन्ही कमिशन भाटिया आहे, सामाजिक मागासले पण नाही हा समाज असं जाहीर केलं. नंतर आपण गायकवाड कमिशन बघतो जिथे ते आहेत आणि मग 16 ते 18% आरक्षण दिलं पाहिजे असा एक निर्णय त्याच्यामध्ये झाला. तसं विधेयक मांडलं गेलं. मग मुंबई हायकोर्टाने, बॉम्बे हायकोर्टाने त्याला 12% नोकरीच्या संदर्भात आणलाय आणि 13% शिक्षणाच्या संदर्भात आणलाय. पण आता मुद्दा हा जो 102 आणि 103 घटना दुरुस्तीचा आहे, या 102 घटना दुरुस्तीमध्ये राज्याला तो निर्णय घेता येणार नाही की कुठली एखादी कम्युनिटी ही मागासवर्गीय आहे किंवा ओबीसीच्या लिस्टमध्ये आहे. ते नॅशनल कमिशन त्याच्यासाठी आहे आणि प्रेसिडेंट त्याच्या संदर्भामधले निर्णय घेतील. मग आता सत्तेमध्ये डबल इंजिनचं सरकार आहे. मग आता त्याचे किती इंजिन झालेत आपण बघतोच आहे महाराष्ट्राच्या. निश्चित. प्रियदर्शी, वेळेची थोडीशी कमतरता